सत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम प्रथम नमन दुसरे चरण संतांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वशे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा 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 जिथं आनंदाने नाचत होती प्रजा जिथं समाज जाणत होत माता राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी 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 राजा श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरो सुधारी बरनौरवर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरवु कलेश हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सो विनती बारोबार पवन सुत विनती विनती बारंबार दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत
प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग, महाराजांनी अतिशय उत्कृष्ट चालीमध्ये गायलेला अभंग, ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची तेजस्विता, चंद्राची शीतलता, गंगेची पवित्रता आणि मातेची वात्सल्यता असणारे, वैराग्याची मूर्ती म्हटलं की ज्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं, जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा या ठिकाणी अभंग या सेवेसाठी घेतलेला आहे. वैराग्य, वैराग्य म्हणजे नेमकं काय असतं? तुम्ही म्हणाल आमच्याकडे पण खूप वैराग्य आहे, पण जगद्गुरु तुकोबारायांसारखं वैराग्य या पृथ्वी तलावावरती दुसरं व्यक्तिमत्व आपल्याला भेटणार नाही. का? एखाद्या व्यक्तीनं दुपारी 12 वाजता काट्याच्या काठीनं मारावं, त्याच व्यक्तीच्या घरी तेलाची वाटी घेऊन जावं संध्याकाळी आणि म्हणावं मला मारून मारून तुमचे हात खूप दुखत असतील हो, जरा तुमच्या हाताला मालिश करू का? हे फक्त तुकाराम महाराजांचं ऐकायचं. कारण का? आपल्याला जर या कलियुगामध्ये एखाद्या व्यक्तीनं काठीनं मारलं तर बंधू आणि भगिनींनो तुम्ही सांगा, आपण तेलाची वाटी घेऊन जाऊ का काठी घेऊन जाऊ? अहो काठी नाही, पुढची म्हणते ती काटे घेऊन जाऊ. का? आपल्याकडे एवढं वैराग्य नाही. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आईचं मन लेकराचा हिताचाच विचार कसं करतं? लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. आईला लेकराला भूक लागल्यानंतर, रडाय लागल्यानंतर आई जीव घालत नाही, कारण लेकराच्या अगोदर आईला भूक लागते, ती आपल्या लेकराची भूक शमवण्याची. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एवढेच नाही हो, आपल्या या आईला लेकरांचा एवढा कळवळ असतो, एवढा कळवळ असतो, पण आपण म्हणू आईला कळवळा असेल, आईचा काहीतरी त्या पाठीमागे स्वार्थ असेल. काही सुद्धा स्वार्थ नसतो. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. काही सुद्धा अपेक्षा आई आपल्या लेकरांकडून ठेवत नाही. गुणी मुलगा असू द्या, अवगुणी मुलगा असू द्या, गुणी मुलावरती प्रेम कमी करेल, पण अवगुणी मुलावरती मात्र लक्ष जास्त देईल. लाभाविन प्रीती. एवढंच नाही, तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, आईनं आपल्यासाठी खूप दुःख यातना सोसल्या. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. कितीही दुःख यातना सहन करायची वेळ आली तरी आई आपल्या लेकरासाठी कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचं दुःख सहन करायला मागं पुढं पाहत नाही. आणि एवढंच नाही, या जगामध्ये आई आणि संतांचीच उपमा आईला दिलेली आहे आणि आईचीच उपमा संतांना दिलेली आहे. कारण का? आई आपल्या लेकरांचा विचार करते आणि संत मात्र पूर्ण जगाचा विचार करतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल या कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो असा, गेल्या वर्षी याच दिवशी आपल्या आई साहेब कैलासवासी भागुबाई बाबा मोरे यांचं निधन झालं. ज्याप्रमाणे देवघरामध्ये दिवा लावावा, वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि त्या झुळकेने दिवा विजावा आणि सगळीकडे अंधार पडावा, तसं गेल्या वर्षी आपल्या आई साहेब आपल्याला सोडून गेल्या. या आई सारखी भाग्यवान आई मी आजपर्यंत तरी बघितली नाही. का? या आईच्या कुशीनं 4 मुलं आणि 7 कन्यांना जन्म दिलेला आहे. मग या 11ही मुलांना वाटलं आपण आपल्या आईच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे. पण मी लेकरांना सांगतो, आपण आई वडिलांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. कारण आईचा त्याग, आईचं समर्पण, आईचं बलिदान एवढं जबरदस्त असतं.
आपल्या चमड्याचे जोडे जरी आई वडिलांना करायला घालायला दिले तरी सुद्धा आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. पण या लेकरांना वाटलं गेल्या वर्षी आईचा प्रवास सुरू झालाय, आज आईसाठी स्वर्गाची द्वार खुली होणार आहेत आणि म्हणून आपण अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान या ठिकाणी करावं. आणि म्हणून या त्यांची असणारी 4 मुलं श्री गणपत बाबा मोरे, दत्तू बाबा मोरे, बाळू बाबा मोरे, राजू बाबा मोरे या चौघांना आणि त्यांच्या ज्या 7 कन्या आहेत, सौ बायडाबाई, सौ रंजनाबाई, सौ इंदुबाई, सौ सिंधुबाई, सौ बाळाबाई, सौ अनिताताई आणि सौ शांताई या 7 मुलींना, त्यांच्या नातवंडांना, सगळ्या परिवाराला वाटलं की आपण आईचं पुण्य स्मरण थाटामाटामध्ये साजरे करूया. कारण का आज ज्यांचं पुण्य स्मरण आहे त्यांचे फक्त आज आपण स्मरण जरी केलं तरी सुद्धा त्या आत्म्याला आज पुण्य लाभत असतं. म्हणून धर्म परिवर्तन मंडपामध्ये आपण बसलेला आहात, एवढा बहुमूल्य वेळ असा आपण खर्ची करून आलेला आहात. ज्यावेळी भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेतलं जाईल त्यावेळी हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचं. विठ्ठल बाळकृष्ण महाराज टाळी कशासाठी वाजवायची असा प्रश्न पुढून येतो. टाळी का वाजवायची? महाराजांचा फायदा नाही, तुमचाच फायदा आहे. ज्यावेळी आपण मनापासून टाळी वाजवतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या 72 लाख नाड्या शुद्ध होतात. आणि दुसरी गोष्ट, आपण शहरामध्ये जर बघायला गेलं तर शहरामध्ये असते जाळी. जाळी म्हणजे सगळं घराभोवती कंपाऊंड असतं. ह्यानी ह्याच्या घरी जायचं नाही, त्यांनी त्याच्या घरी यायचं नाही. शहरामध्ये पाहायला मिळते जाळी, खेड्यात बघायला आलं तर भेटते आळी. उसाव बी आळी, मकव बी आळी, भाजीपाल्यावर बी आळी, सगळीकडे आळी आळी. हा, नीट ऐका. शहरामध्ये बघायला मिळते जाळी, खेड्यामध्ये पाहायला मिळते आळी. वस्त्रामध्ये चोळी, जेवणामध्ये पुरणाची पोळी. आणि जर आजारी पडलो तर डॉक्टर देतो औषधाची गोळी. जर औषधाची गोळी खायची नसेल तर वाजवायची टाळी. विठ्ठल विठ्ठल. आणि एवढं सांगून जर नाही समजा वाजवली टाळी तर यम कधी कवटाळी मला काय माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमासाठी गंधर्वासारखे गायक, सिंह को सिंहासन करने की जरूरत नहीं पड़ती, जहां वहां जाता है वहां सिंहासन तैयार हो जाता है. म्हणजे सिंहाला सिंहासन करायची गरज नसते. तसं दोन्हीही गायक अतिशय उत्कृष्ट गायक, हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज आपल्या चरणावरती मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण महावीर महाराज फुले आपल्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हे बाल कलाकार आपल्याच गावचे आहेत. ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था तुमच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. विनेकरी बाबा नारदासारखे तुम्ही आहात, तुमच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे हार्मोनियम वादक महादेव महाराज आपल्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सगळ्यात शेवटी विघ्नहर्ता कोण असतो? कोण असतं? आणि मृदुंगाचार्य असा पाहिजे. बाळकृष्ण महाराज मृदुंगाचार्याचा चेहरा पडला की महाराजाचं उचललंच बघा. सगळं मृदुंगाचार्यावरती अवलंबून असतं. म्हणून मृदंगाचार्यांच्या बाबतीत मी एक नाव घेणार आहे, त्यांना उपयोगी पडेल. तुम्ही मात्र पुन्हा जोरात टाळ्या वाजवायच्या. सोन्याचा पकवास त्याला चांदीचा गट्ट्या, सोन्याचा पकवास त्याला चांदीचा गट्ट्या. आणि आपल्या आई साहेबांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त अतिशय सुंदर मृदंग वाजवतो माऊलीचा पट्ट्या, माऊलीचा पट्ट्या. आपल्या ही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, टाचणी जरी पडली तरी आवाज येईल
काय साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम वाले दादा नाव माझ्या लक्षात नाही राहिलं. अरे नाव सुद्धा लय भारी आहे, मस्त. मी म्हणतोय साऊंड सिस्टीम मस्त आहे आणि सिस्टीमचं नाव सुद्धा मस्तान आहे. आता साऊंड सिस्टीम एक नंबर आहे आणि हे चित्रीकरण आपण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे आपण चित्रीकरण पाहणार आहोत. यूट्यूब चॅनलचे मालक गणेश टिकोळे आपल्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं साऊंड सिस्टीमवाले दादा, तुमच्या बाबतीत एक मला म्हणावंसं वाटतं. यंदा केली बार्शी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणला नाताची कावड, मला जायला पंढरपूरची आवड. पंढरपूरला जाताना लागतो वाकरीचा वडा, वाकरीच्या वड्यात माऊलीचा घोडा, माऊलीच्या घोड्याला मोत्याचा तुरा. आम्ही सगळे जमलो गोपाळपुरा, गोपाळपुरात जाऊन सगळ्यांनी केला मेळ. आळंदीत जाऊन केला सगळ्यांनी खेळ. आळंदीत गेल्यानंतर कळलं आपल्या पाठीमाग आहे शंभू महादेवाची, आपल्या पाठीमाग आहे शंभू महादेव उभा. आणि साऊंड सिस्टीम वाले दादा, आणि तुमच्या पाठीमाग प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा उभा, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा उभा. आता खाली बसलेले तुम्ही जरी नाही काय बोलला तरी सुद्धा मला कळतं बरं का. खाली बसलेले म्हणतायत तुम्हाला जे सहकार्य करतायत या सगळ्यांचं नाव घेतलं. बाबा, आम्ही जे धर्म परिवर्तन मंडपामध्ये बसलो नसतो तर तू कीर्तन कोणाला काय दगडाला सांगितलं असतं का. पण हे माझ्यासाठी देव आहेत, पण तुम्ही माझ्यासाठी महादेव. महादेव महादेव. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. ज्या लोकांमध्ये तुम्ही आणि मी आहे या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे मरणारांचा लोक. ज्यांचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस जावं लागणार. तुम्ही म्हणाल कुणा कुणाला जावं लागणार. अहो, आपल्या प्रत्येकाला जावं लागणार. कीर्तन सांगणाऱ्याला पहिल्यांदा जावं लागणार, ऐकणाऱ्याला माग तरी यावं लागणार. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागतं. अहो, भगवान परमात्म्याचे 10 अवतार आले आणि गेले, मग आपलं काय घेऊन बसलंय. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठांशी. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राठांशी. 33 कोटी देवता मर गए बड़े काल के फासे. 33 कोटी देवता मर गए बड़े काल के पास. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठांशी. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राठांशी. म्हणजे भगवान परमात्म्याचे 10 अवतार आले आणि गेले. 9 भी मर गए, 9 ग्रह आले आणि गेले. भगवान परमात्म्याचे अवतार सुद्धा आले आणि गेले. संत कबीर म्हणतात एवढंच नाही हो. पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी. जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. म्हणजे रोग्याला पण मरावं लागतं आणि नीट करणारा सुद्धा मरावं लागतं. म्हणजे मरणं हे 100% ठरलेलं आहे. अहो, एवढंच नाही, या पृथ्वी तलावरती जो व्यक्ती जन्माला आलाय त्याला जावं लागणार. येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती.
कुणालाही या ठिकाणी थांबता येत नाही. अहो आपल्या माणसाचा जर विचार केला तर काय, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला. हे देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा पाठी बयाले मोठे, पंढरी वाचून तुझं ठाव नाही कोठे. अतिशय सुंदर प्रमाण काय सांगितलं, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू. तिथपर्यंतच का बरं घेतलं, कारण माणसाचं आयुष्य 100 वर्ष आहे हो. जिथपर्यंत 100 वर्षामध्ये आजा पंजा, तो पंजा भाग्यवान ज्याने आपला पंतू बघितला, आणि तो पंतू भाग्यवान ज्याने आपल्या पंजाला बघितलं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. त्या पद्धतीनं आपली आई गेल्या वर्षी हा मृत्यू लोक सोडून निघून गेल्या. मग मृत्यू लोक सोडून निघून गेल्यानंतर सुद्धा या लेकरांना वाटलं की आईचा प्रवास सुखकारक व्हावा म्हणून महिन्याला आईला जेवण दिलं. आणि आज स्वर्गाची द्वार खुली होणार आहेत 12:05. त्यावेळी आपल्या आईला परमेश्वराच्या चरणाजवळ जागा भेटावी. म्हणजे आईनं जे आपल्या लेकरांचा विचार केला, तसंच ही मुलं सुद्धा संस्कारक्षम लेकरं जन्माला आली. आणि म्हणून तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. विठ्ठल विठाला विठाला प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस हा देह टाकून द्यावा लागणार आहे. मी तर असं म्हणतो, एखादा आमदार गेला काय हरकत नाही, एखादा खासदार गेला काही हरकत नाही, कारण त्या व्यक्तीच्या जागेवरती पोट निवडणूक घेऊन दुसरा आमदार होऊ शकतो, दुसरा खासदार होऊ शकतो. पण जीवनामध्ये आई गेली म्हणजे आई गेली, आणि बाप गेला म्हणजे बाप गेला. आई गेल्यानंतर आपली काळजी घेणारी, आपल्यावरती संस्कार करणारी व्यक्ती निघून जाते. प्रेमाचा मायेचा सागर आटतो. आणि बाप गेल्यानंतर पाठीवरती थाप देणारा व्यक्ती आपल्या पाठीमागे दुसरा कोण नसतो. म्हणून या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठलं असेल तर ते आपले आई वडील. विठ्ठल विठ्ठल आणि मग आईच्या चित्तामध्ये नेहमी लेकराचाच विचार असतो. अभंगाचं पहिलं चरण, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई प्रत्येक वेळी विचार करते ती आपल्या लेकराचाच. आई रानामध्ये काम करू द्या, पाळण्यामध्ये लेकरू झोपलेलं असू द्या, आईचं संपूर्ण लक्ष आपल्या लेकराकडे असतं. ज्यावेळी आपल्या सगळ्यांना एक दृष्टांत माहीत आहे, विटेवरती भगवान परमात्मा पुंडलिक रायासाठी उभा आहे. पण का उभा आहे? ज्यावेळी भक्त पुंडलिक रायांना त्यांच्या पत्नीनं सांगितलं की एक तर या घरामध्ये तुमचे आई वडील राहतील किंवा मी राहीन, ना विलाजास्तव पुंडलिकाला आपल्या आई वडिलांना सांगावं लागलं, तुम्ही चालते हो घरातून, तुमचं इथं काही सुद्धा काम नाही. आता पुंडलिक राया आनंदानं म्हटला नव्हता, पण पत्नीचं ऐकावं लागलं. आणि ज्यावेळी आई वडील निघाले, आई वडिलांच्या मनामध्ये एकच यायचं, फक्त माझा पुंडलिक आनंदामध्ये राहावा, माझा पुंडलिक समाधानामध्ये राहावा. लेकरानं कितीही त्रास देऊ द्या, पण आई शुभ आशीर्वादच देणार. तुटले नाती मोडला संसार. आई वडील जाताना म्हणायला लागली, नातं संपलं, संसार मोडला. पण भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगायचे, माझ्या लेकरावरती तू लक्ष ठेव. हाकलून दिल्यानंतर कोणता आई वडील म्हणेल माझ्या लेकराचं कल्याण होऊ दे? आई वडील निघून गेले. काही दिवसानंतर पुंडलिकाच्या पत्नीला कळलं की आपण सासू सासऱ्यांना हाकलून दिले म्हणजे खूप मोठं पातक आपल्याकडून घडले. डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर सांगितलं कारभाऱ्यांना, पुंडलिक रायांना सांगितलं, जिथे तुमचे आई वडील असतील त्यांना तुम्ही घेऊन या. पुंडलिक रायाला आनंद झाला आणि पुंडलिक राय शोधत 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 निघाले. आई वडिलांचा शोध घेत घेत कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचले पुंडलिक राय. ज्यावेळी आश्रमामध्ये प्रवेश करणार त्याच वेळी गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्या या पुंडलिक रायांना आडव्या आल्या, स्त्री रूपामध्ये आडव्या आल्या. आणि पुंडलिकाने विचारलं, तुम्ही कोण? त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती. मग तुम्ही इकडे कुठं आला होता? काय नाही म्हणले, सगळं जग आमच्यामध्ये पाप सोडतं आणि ते पापामुळे आम्ही मलिन होतो आणि आमचं पाप जर जायचं असेल तर आम्हाला कुकुट स्वामींकडे यावं लागतं. पुंडलिक राय म्हणले, एवढी ताकद त्यांच्याकडून आली कुठून? या गंगा, यमुना, सरस्वती म्हणले, आम्हाला माहित नाही, तुम्ही कुकुट स्वामींना जाऊन विचारा. पुंडलिक राय कुकुट स्वामींकडे गेले आणि विचारलं, महाराज तुम्ही गंगा, यमुना, सरस्वती यांना शुद्ध करता, एवढी श्रेष्ठ भक्ती तुमच्याकडून आली कुठून? कोणत्या सप्त्यामध्ये तुम्ही देणगी देता? तुम्ही कुठलं चांगलं काम करता? त्यावेळी कुकुट स्वामींना सांगितलं, मी काही करत नाही, मी फक्त माझ्या आई वडिलांची सेवा करतो. कारण सखल तीर्थाची धुरी जिये का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. माऊलींना सांगितलंय, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. कुठलंही तीर्थ जायची गरज नाही. आणि माऊलीच काय सांगतात, काशी मथुरा करायची गरज नाही. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका, ऐसा संत जगी नाही माऊली सारखा, ऐसा संत जगी नाही माऊली सारखा. मासाठी माफ करते, कारण आई मायेचा सागर असते. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीच माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी खायला मिळू द्या, कधी काही नाही मिळू द्या, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी जीवनाला
बघा किती श्रेष्ठ आहे हो. किती पण दुःख यातना भोगायची वेळ येऊ दे, आई कधीच लेकरावरती नाराज होत नाही. एक चूक नाही, 100 चुका करू द्या. एखाद्याने सांगितलं ना, काकू तुमचा बाळू रविवारी बाजार घेऊन येताना तुमचा बाळू पिऊन पडला होता हो. आई म्हणते नाही नाही, माझं लेकरू तसं करणार नाही. म्हणजे कितीही वाईट मुलगा वागू द्या, आईला आपलं लेकरू चांगलंच वाटतं. आईचं मन वाईट विचार करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक माता आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार करते. आपल्या सगळ्यांना माहित आहे, जर मा जिजाऊ साहेबांनी आपल्या राजांवरती संस्कार केले नसते तर आपल्याला स्वराज्य बघायला भेटलं नसतं. मंदिरावरती कळस, दारापुढं तुळस आपल्याला बघायला भेटली नसती. त्या आईनं आपल्या लेकरावरती चांगले संस्कार केले. आई नेहमी विचार करायची की माझ्या पोटी मुलगा जन्माला आला पाहिजे, पण कसा? महाराष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्त करणारा, गुलामी नष्ट करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. अहो आई तुळजाभवानीची आई सेवा करायची, त्यामध्ये हित काही नव्हतं स्वतःच. आताची आई म्हणेल युद्धाचा प्रसंग आहे, तू आपला घरात बस, काय देणं घेणं आपल्याला. पण मा जिजाऊ साहेबांनी विचार काय केला? मा जिजाऊ साहेब आई तुळजाभवानीची सेवा करत होत्या. सेवा करत असताना 12 वर्षानंतर आई तुळजाभवानी प्रसन्न झाली आणि आई साहेबांच्या डोक्यावरचं हा फूल मा जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये पडलं. मा जिजाऊ साहेबांच्या हातामध्ये पडल्याबरोबर मा जिजाऊ साहेबांना सांगितलं, मला सामान्य मुलगा नकोय, तुला जर मुलगा द्यायचा असेल तर मुलगा कसा दे? या महाराष्ट्रामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्यांनी सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीची कूस पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. वारकऱ्याचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. रात्री 12 वाजता कोणतीही स्त्री डोळ्याला दिसली तरी आई मानणारा मुलगा माझ्या जन्माला घाल, माझ्या पोटी जन्माला घाल. आणि म्हणून तर आला आता बघा आपला राजाचा दिवस. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती तेजोमय प्रकाश पडला आणि तिथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला, महाराष्ट्राचा इतिहास घडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्यावेळी राजा जन्माला आला त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. एकच राजा इथे जन्मला. का महाराज म्हणतोय माहित आहे का? जर राजे नसते तर मी कीर्तन करू शकलो नसतो, तुम्ही धर्म परिवर्तन मंडपामध्ये येऊन बसला नसता. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. काय काय राजांनी केलं बघा. गुलामांच्या गुलामगिरीतून आपला महाराष्ट्र मुक्त केला आणि आपल्याला अतिशय सुंदर असं स्वराज्य मिळवून कुणी दिलं तर आपल्या राजांनी. सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या रयतेसाठी प्राण झेपले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. पुन्हा जन्म घ्या. राजांना सांगायचं, राजे जर या महाराष्ट्राला सध्या महाराज आपली गरज आहे. महाराष्ट्रामध्ये चाललेला भ्रष्टाचार, महाराष्ट्रामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार, याला तुमच्यासारखं शासन झालं पाहिजे.
पुन्हा पुन्हा जन्म घ्या ही इच्छा सगळ्या शिवभक्तांच्या हृदयावर आहे आणि म्हणून माझ्या राजाचं नाव गाजतंय, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. गायक वादकांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. आई कशी पाहिजे? मा जिजाऊ साहेबांसारखी पाहिजे. आई कशी पाहिजे? सावित्रीबाई फुलेंसारखी पाहिजे. का सांगतोय आज 3 जानेवारी, आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो. माता माऊल्यांनो, जर सावित्री नसती तर आपली मुलगी सरकारी खुर्चीवरती बसली नसती. ग्रामपंचायत सदस्यापासून राष्ट्रपती पदापर्यंत कुणामुळे गेले? या आयांमुळेच. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? जर सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? जर सावित्री नसती तर मुलगी बसली असती का? म्हणजे मुली शिकले नसते. या आया होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी असू द्या, रमाबाई आंबेडकर असू द्या, या सगळ्या आया अशा होत्या, आपल्या मुलांवरती चांगल्या संस्कार करणाऱ्या होत्या. म्हणून तर संस्कारक्षम राजे निर्माण झाले. अहो, ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेमध्ये शिकायला होते त्यावेळी त्यांच्या पत्नीनं गवऱ्या गोळा कराव्यात, गवऱ्या विकाव्यात आणि ते पैसे बाबासाहेबांना पाठवावेत. किती त्याग असतो महिलांचा. रमा माझी शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, बाजार नेऊन विकायची, भीमाला पैसा पाठवायची. अशी लक्ष्मी नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग. ह्या सगळ्या आया लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. थोर महापुरुष असतील, थोर संत असतील, हे सर्व संत सर्व आया आपल्या समाजाचा विचार करत होत्या. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज जाऊन सुद्धा 350-400 वर्ष झाली, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्या बरोबर आपोआप आपल्या ओठावरती जय हा शब्द येतो. कारण हे रक्त फक्त स्वतःसाठी झगडलं नाही, या रक्तानं समाजाचा विचार केला. तसं आपण सुद्धा आपली आई ज्यावेळी आपल्यावरती कृपा करते त्यावेळी तुम्हाला वाटेल या आईंचा काहीतरी फायदा असेल. आईचा फायदा कुठलाही आईच्या मनामध्ये लाभ नसतो, काही नसतं. अभंगाचं दुसरं ऐसी
आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आई आपल्या लेकरावरती प्रेम करते, त्याचा फायदा व्हावा म्हणून नाही. रामायणातला जर प्रसंग सांगितला तर तुमच्या अश्रूचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही. श्रीमद भागवतातील यशोदा मैया सांगितलं तर आपल्याला हृदय हेलावून जाईल. आणि माऊलींच्या आई वडिलांचा त्याग सांगितल्यानंतर तुम्हाला ऐकणं सुद्धा अशक्य होईल. आई काय असते? ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, वनवासाला जात असताना सुमती शांत झोपलेली असेल, आई साहेब सुद्धा झोपलेले असतील, त्यावेळी जायचं, रथाचे घोडे सावकाश घेऊन जायचं, चोर पावलांनी जायचं. आई साहेबांना आवाज नाही झाला पाहिजे. पण आई झोपेल ती आई कसली? 3 दिवस जरी झालं तरी रडत होती, ती म्हणजे कौशल्या माता. आणि मग सुमंतजी 12च्या नंतर रात्री मध्यरात्री बरोबर रथ घेऊन सावकाश निघाले. आणि सावकाश येत असताना सुमंतजीच्या कानावरती रडण्याचा आवाज ऐकला. सुमंतजीला वाटलं एवढ्या रात्री कोण रडत असणार आहे? आई साहेबांशिवाय दुसरं कुणी नसणार. सावकाश रथ घेऊन जावा तोपर्यंत आईच्या कानावरती चोर पावलं सुद्धा पडली. आणि कौशल्या मातेनं हाक मारली, थांबा सुमंतजी. घोडे जागेवरती थांबले आणि विचारलं, माझ्या रामानं काय खाल्लं का? माझा राम पाणी पिला का? त्यावेळी सुमंतजीला खोटं बोलायचं नव्हतं म्हणून सुमंतजी शांत उभा राहिले. पण प्राणी सुद्धा प्रामाणिक असतात. सुमंतजी काहीच बोलत नाहीत म्हणून या रथाचे घोडे नकारार्थी मान हलवायला लागले. नाही मैया, देवानं काही पाणी पिला नाही, देवानं काही खाल्लं नाही. मग आईचा आक्रोश. आई म्हणायला लागली, काय म्हणायला लागली? जर लेकरू पाणीच पिलं नसेल तर आईला आनंद झाला असेल का? बाळ माझा केविलवाणी कुठे पेशील बाळा पाणी. बाळा, अरे तू माझा रघुनंदन आहे, माझा मेघ श्यामा आहे. बाळा, तू पाणी पिलास का? त्यावेळी देव ऐकायला होते का? पण देवाच्या कानावरती हे शब्द पडायला लागले. आईचा आक्रोश एवढा का? तर या पृथ्वी तलावावरती सगळ्यात मोठं दैवत आई आणि वडील आहेत. सबसे बडी माँ पगले, सबसे बडी सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी आई शिवाय या पृथ्वी तलावरती दुसरं दैवत नाही. सगळ्यात मोठं दैवत कोण असेल तर आपली आई असते. आपल्याला ज्ञानोबा राय आणि ज्ञानोबा राय आता आपण आठवतो, त्या काळामध्ये ज्ञानोबा रायांना किती त्रास सहन करावा लागला होता. पण या ज्ञानोबा रायांसाठी आई वडिलांनी काय त्याग केला. ज्ञानोबा रायांच्या आई वडिलांनी संन्यास सोडून पुन्हा संसार केला. आणि संसार केल्यानंतर ही 4 भावंड जन्माला आली. समाजांनी यांना वाडीत टाकलं. आणि मग आई वडिलांना वाटायला लागलं आपल्या लेकरांचं मौजी बंधन झालं पाहिजे. पंडितांकडे जावं आणि मौजी बंधनाची परवानगी मागावी. त्यांनी सांगितलं तुम्ही पैठणला जा. पैठणच्या धर्मपंडितांना सांगितलं तुमच्या मुलांचं मौजी बंधन होईल, पण तुम्हाला एक करावं लागेल, दोघांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त शब्द कानावरती पडल्याबरोबर विठ्ठल पंत म्हणले काय हरकत नाही, पण माझ्या लेकरांचं मौजी बंधन झालं पाहिजे.
मजल दर मजल करत करत विठ्ठल पंत आळंदीला आले आणि आपल्या पत्नीला सांगितलं आपल्या दोघांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागतंय. आई वडील श्रेष्ठ कसे बघा. पत्नीला सांगितल्यानंतर पत्नीनं सांगितलं आपली मुलं 4 वर्षाची 2 वर्षाची 6 वर्षाची. निवृत्ती दादा 10च वर्षाचा आहे. याला सोडून जायचं कसं. विठ्ठल पंतानं सांगितलं मी देहांत प्रायश्चित्त घेतो. रुक्मिणी माता म्हणते मी आई आहे. जसा दोष तुमचा आहे तसा दोष माझा सुद्धा आहे. मी सुद्धा देहांत प्रायश्चित्त घेणार. रुक्मिणी मातेनं झोपलेल्या लेकरांचा चेहरा आपल्या हातामध्ये घ्यावा, आपल्या ओंजळीमध्ये घ्यावा. निवृत्ती दादाकडे जावं, त्याचा चेहरा ओंजळीमध्ये घ्यावा. मुक्ताबाईचा चेहरा ओंजळीमध्ये घ्यावा. लेकरांकडे पाहावं आणि देहांत प्रायश्चित्त घ्यायला जावं. ज्यावेळी या दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, एवढं कोण करू शकतो तर फक्त आई आणि वडील. ओ सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी माँ पगले. म्हणून या पृथ्वी तलावरती सगळ्यात दैवत कोटलं असेल तर मोठं आई आणि वडील. म्हणून आपण त्या आईसाठी सगळ्यांनी आता एकदा नामस्मरण करायचं आहे. आपण हातानं टाळी मुखानं नामस्मरण केल्यानंतर आईला आज पुण्य भेटणार आहे. भगवान परमात्म्याच्या द्वाराजवळ आणि चरणाजवळ जागा भेटणार आहे. हार घालण्यासाठी यायचंय. विठोबा रखुमाई, म्हणजे आईचं हृदय कसं असतं बघा. आपल्या लेकरांना कसंही वागू द्या, आई आपल्या लेकरांचा चांगला सकारात्मकच विचार करते. एके दिवशी या साहेबांनी गाडी थांबवली आणि गाडी थांबवून 500 रुपये आईच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं म्हातारे तू भीकच मागायला बसती ना, हे 500 रुपये घे, पण दररोज काय अशी उकिरड्यावरती बसू नको. आईनं सांगितलं राजा मी भीक मागण्यासाठी बसत नाही, मग काय इथं तू दररोज बसते. नाही रे राजा, माझा मुलगा मला सांभाळत नाही, मला त्यांनी घरातून हाकलून दिले, पण माझा मुलगा 10 वाजता कामाला जातो आणि 5 वाजता कामावरून परत येतो. माझ्या मुलाचा चेहरा जरी मी बघितला तर मला जेवायची गरज पडत नाही. एवढी आई आपल्यावरती प्रेम करते. विठ्ठल विठ्ठल. या आईनं सुद्धा हाडाची काढ रक्ताची पाणी केलं आणि ह्या एवढ्या 11 मुलांना जन्म दिला. 11 मुलं वाढवली, त्यांचा संसार सफल केला. पण आज आई आपल्या ठिकाणी नाही. आई जरी नसली तरी सुद्धा आईचा शुभ आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार. कारण तुमच्यासारखी संस्कारक्षम पिढी आईनं घडवलेली आहे. ज्यावेळी आई जाते ना, जात असताना सुद्धा आई आपल्या लेकरांचाच विचार करत असते. आता या लेकरांना वाटतंय आपली आई पाहिजे होती. आईला प्रश्न विचारतात, आई तू आम्हाला सोडून स्वर्गाला का गेली ग. पण उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या लेकरांना किती जरी वाटलं कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई स्वर्गाला,
का बरं ही लेकरं म्हणत असलेली? तर ज्यावेळी ही लेकरं लहान होती, अंगा खांद्यावरती खेळत होती, बालपणी मी खेळत होतो होतो जेव्हा ताना अमृताहुनी गोड पाजला तुझा कशाला गेली आई आई काय करतो? 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला आपल्या गर्भामध्ये साठवते. आपल्या खाण्याच्या इच्छा सगळ्या लेकरासाठी सोडून देते. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट आले असतील तुझं पदराला बांधून नेली. आता ह्या आईला संकट थोडं आलं नसणार आहे. 11 लेकरं सांभाळली. केवढं जरी मोठं संकट आलं, आईनं आपल्या लेकरांना पाटकुळी बांधावं आणि रानामध्ये जावं, काम करावं. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट आले असतील तुझं पदरान बांधून नेली. कशाला गेली आई आई आपल्यावरती चांगले संस्कार करते. चांगलं काय वाईट काय जोपर्यंत आई असते तोपर्यंत आपल्याला सांगत असते. पण या लेकरांना आता आई राहिलेली नाही. जर काही चुकलं वागलं तर आई सगळ्या चुका आपल्या पदरामध्ये घालते. या पृथ्वी तलावरती माणूस कोण, राक्षस कोण सांगतो कोण लेकराला? आपली आई सांगते हो. मानव कोण दानव कोण कळे ना आई मला, तिकडे तिकडे पाहत होतो पैशाला. कशाला गेली आई कशाला गेली आई स्वर्गाला, कोण मागलेलं तुझ्या या बाळाला. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. यावेळी एखाद्या लेकरानं आपल्या आईला हाक मारावी आणि या 11 ही लेकरांना आपली आई आठवावी. आई शब्द उच्चारल्याबरोबर या लेकरांना आपल्या आईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पण लेकरांनो, आईची मूर्ती तुमच्या हृदयामध्ये आहे आणि आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार आहे. ज्यावेळी ही लेकरं शाळेमध्ये जात होती आणि शाळेतून घरी यायला थोडाफार उशीर झाला, ज्याप्रमाणे देशी गाई डोंगरावरती चढायला जावी आणि आपल्या वासराकडे पळत पळत यावं, तसं या आईची अवस्था व्हायची. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत रे अनहा कमारी, गल्लो गल्ली. लेकरू माझं काल नाही, शेजारचा रामा आला, श्यामा आला, पण माझी लेकरं अजून दिसत नाही. आईच्या जीवाची गालमेल पाहावी. आणि म्हणून तर सांगितलंय, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. फुलवाटा
ज्ञानेश्वर माऊली ताडराज माऊली ताडेश्वर माऊली मारा ताडेश्वर माऊली लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी खरं तर सेवा आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज किर्दक यांची सेवा होती. पण अचानकपणे त्यांना अडचण आल्यामुळं जसं स्टेपनीला 4 चाकं असतात गाडीला आणि 5वं स्टेपनीचं चाक असतं तसं त्यांचा रात्री मला फोन आला, असं असं करावं लागतंय. मी म्हणलं असू द्या, आईची सेवा करण्याची संधी प्राप्त होत आहे. त्यांच्या अडचणीमुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज खरं तर श्री बालाजीचा बेत होता, पण तुम्हाला पिठलं भाकरीवरती भागवावं लागलं. पण पिठलं भाकरीच तुम्ही गुलाबजाम समजून खाल्लेलं आहे. तर या ठिकाणी सेवा करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये जर समजा चुकून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर उदार अंतकरणानं तुम्ही मला माफ कराल, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. एखाद्या माता माऊलीला जर 2 मुलं असतील तर 3रा मुलगा मला समजा पण माफ करा. एखादीला 3 असली 4था मुलगा समजा माफ करा. एखादीला लेकरू बाळ नसलं मला दत्तक घ्या पण मला माफ करा. जरी मला दत्तक घेतलं तर दादा ह्यांना येणार नाही टेन्शन, कारण मला आहे पेन्शन. त्यामुळे दत्तक घेतलं तरी काय अडचण नाही. या ठिकाणी साथीसाठी लाभलेले रत्न हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज, महावीर महाराज, गणेश महाराज, महादेव महाराज सगळे, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम